आता कांद्याला बाजार असू नाही तर नसू, आता ती केलंय म्हटलं कोणत्याही भावात विकण्याचे कांदे काढून आहे ना बरेच दिवस झाले होते बरं का, आणि त्यात ती कांद्याची घरी ना वावरामध्येच लावली होती. मग आता असंच थोडे थोडे करून आहे ना सगळे कांदे भरून टाकायला लागणार आहे. आता तर ऊन एवढं पडतंय का त्या उन्हामध्ये बाहेर निघणं पण अवघड आहे, आणि त्यात जर कांदे भरायचे असले तर मग तर विचारायलाच नको. त्याच्यामुळे पहिल्यांदा त्या सावली करून घेतली आणि तेवढं मी ना घरी निघून गेलो बरं का. पण थोड्याच वेळात आहे का 1-1.5 तासामध्ये ना एवढं जाम आबाळ जमलं का पावसाचं वातावरण झालं होतं. मग मी लगेच फाळी घेऊन खाली गेलो आणि तोपर्यंत इकडे ना वारं पण चालू झालं होतं आणि थोडं थोडं ऊन पण पडायला लागलं होतं. आणि आज ना फक्त बोऱ्या भरायच्या होत्या बरं का. त्या तिकडे मम्मीने आणि काकीन त्यांनी ना जवळपास सगळा ढिगल संपित आणला होता बोऱ्यांचा. इकडे आता ना जवळपास सगळ्याच बोऱ्या भरून होत आल्या होत्या आणि तरी पण पाऊस काही येत नव्हता. म्हटलं आता घरी जाऊन पहिले जेवायला घेऊन येऊ. आईला इकडे माझ्यावाला आज काम कमी आणि घरी जाईन खाली हेल्पाटी जास्त झाले. आणि हे दोघं तर ट्रॅक्टरच्या सावलीमध्ये अशी हवा खाऊ राहिले जसे घरामध्ये बसून एसी चालू आहे. आता या उन्हामध्ये ना टोपी घातली का घाम येतोय आणि टोपी काढली का टकलं तापत आहे. आता काय करावं बरं याला. मम्मीने त्यांची जेवण वस्तूवर ना इकडे गोण्यात ते टाचून झालं होतं बरं का. आणि त्याच्यानंतर मग आहे ना काही बोऱ्यांच्या गोण्या राहिल्या होत्या त्या पण आम्ही भरून घेतल्या आणि मग पावसा पाण्याच्या का गोण्या आहे ना लगेच टाचून ट्रॅक्टर मध्ये पण टाकून घेतल्या. आता खाल्ल्या वावरातली ना सगळी बोरी भरून झाली होती. राहिली सायली वारल्या वावरात थोडी बोरी होती ती पण भरून घेतली. आणि घरी यायच्या आधी ना परत एकदा जाम आबाळ जमलं होतं. म्हटलं घरी आल्यावर पाऊस नको यायला संध्याकाळचा, त्याच्यामुळे ना जाता जाताच आम्ही कांद्यानं फाळी टाकून आलो. बाकी मग आजच्यासाठी एवढंच. भेटू आणखीन एका नवीन ब्लॉग मध्ये.